मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन जवळपास 68 दिवस उलटलेत आणि मसाजोग येथील ग्रामस्थांनी नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। तपासण्याच्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा झाली, इतर विषयावर या महत्त्वाच्या बैठकीत चर्चा झाली आणि काही ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय सांगाल, काय नाव आहे आणि या बैठकीत काय चर्चा झाली? माझं नाव स्वरूपानंद विश्वनाथराव देशमुख। हा बैठक घेण्याचा उद्देश असा होता, मागील 8 दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा समाजकारणात बऱ्याच गोष्टी घडल्या। त्याच्यामध्ये प्रामुख्यानं सुरेश अण्णा धस हे धनंजय मुंडेला भेटायला गेले किंवा संदीप भैया हे अजितदादांना भेटायला गेले। आमच्या आंदोलनामध्ये ह्या दोन्ही नेत्याची खूप मोठी भूमिका आहे आणि त्याच्या अनुषंगानं जो समाजामध्ये भ्रम पसरला होता, त्यानिमित्त आम्ही गावकऱ्यांमार्फत या ठिकाणी आपल्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की आम्ही हे आंदोलन जे आहे ते संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी करतो आहोत। आमच्या सरपंचांना न्याय मिळेपर्यंत मग कुठला आमदार कुठं गेला, आमचा सुरेश अण्णा धस असतील किंवा संदीप भैया असतील किंवा बजरंग बाप्पा असतील किंवा आमच्या आंदोलनामध्ये जे लोकांनी सहकार्य केलं त्यांचा पूर्ण विश्वास आहे। याच्यामध्ये आमची बावनकुळे साहेबांना विनंती आहे की तुम्ही आमच्या आंदोलनाला, तुम्ही भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत, भाजपचे गृहमंत्री आहेत आणि तुम्ही जर समजा अशा गोष्टी जर करीत असाल तर आम्ही तुमच्या पक्षाकडून किंवा तुमच्या गृहमंत्र्याकडून आम्ही काय अपेक्षा न्यायाची अपेक्षा ठेवावी। आणि त्याचबरोबर आम्ही गावकरी ह्या गोष्टीवर ठाम आहेत, कुणी कुठे जाऊ, कुणी कुणाला भेटू, कुणी कुणासोबत जाऊ, जोपर्यंत या घटनेतील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा होत नाही आणि आमच्या सरपंचाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही गावकरी 1 इंच सुद्धा मागे हलणार नाही। मग तो कुठलाही पावित्र्य असू द्या, आंदोलनाचा असू द्या, कुठल्या नेत्याला भेटायचा असू द्या किंवा अन्य कुठलाही असू द्या। त्याचबरोबर आमच्या गावकऱ्यामार्फत ज्या काही मागण्या सुरुवातीपासून आम्ही केल्या होत्या त्यातल्या प्रामुख्याने जे PI महाजन साहेब असतील किंवा PSI राजेश पाटील असतील यांना अद्यापपर्यंत बडतर्फ केलं नाही किंवा त्यांना यात आरोपी केलं नाही, ते का केलं नाही ही एक आमची मागणी। पुन्हा सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम साहेबाची नेमणूक करा म्हणून आम्ही माग आहेत, मुख्यमंत्र्याला बी आमचे जाऊन भेटले, हे त्यांनी ते आजपर्यंत किंवा सदरील प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे करा, ते झालं नाही अजून। वाशीचे PI जे आहेत त्यांनी हे आरोपींना फरार करण्यासाठी मदत केली, त्यांना अद्यापर्यंत का ह्याच्यामध्ये आरोपी केलं नाही किंवा आवादा कंपनीची याच्यामध्ये काय नेमकी भूमिका आहे, या सगळ्या गोष्टीचं निवेदन आम्ही उद्या गावकरी प्रशासन देणार आहेत। 25 तारखेपर्यंत आम्ही गावकऱ्यांनी त्यांना मुदत दिली। 25 तारखेपर्यंत जर या मागण्यावर जर प्रशासनानं जर नाही काय दखल घेतली, 25 तारखेला सर्व गावकरी या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करणार आहेत। निश्चितच आता जे ते तुमच्या सहकार्याने उल्लेख केला की आवादा कंपनीची भूमिका काय, खरं तर बघितलं तर सातत्यानं गावकरी म्हणतात की खंडणी प्रकरणातून ही सगळी घटना घडली, आवादा कंपनीनं काय केलं पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? आवादा कंपनीनं हे जे आमचे मसाजोग असे ग्रामस्थांनी ह्यांना देणं जे आंदोलनाची दिशा म्हणा किंवा आणखीन काही समजा निर्णय घेतील, ह्या निर्णयात त्यांना प्रत्यक्ष सहभाग नोंदवायलाच पाहिजे। का तर या ठिकाणी जी संतोष देशमुखची जी हत्या झाली ते आवादा कंपनीचं इथं गोडाऊन आल्यामुळे झाली। या ठिकाणी जर त्यांचं गोडाऊन येत नव्हतं, ती कंपनी जर इथं या मसाजोग ज्या शिवारात जर येत नव्हती तर हा प्रकार घडतच नव्हता। त्याच्यामुळं त्यांना निश्चित या ठिकाणी केस दाखल केली, केस दाखल करून निश्चित उपयोग नाही याच्यात, त्यांना प्रत्यक्ष या गोष्टीचा पाठपुरावा करायला पाहिजे की त्या तपास कोणत्या पद्धतीनं चालू आहे। प्रत्यक्ष जे समजा वाल्मिक कराड किंवा इतर जे आरोपी आहेत हे खंडणी मागणारे, यांच्या संदर्भात त्या केसमध्ये काही त्रुटी राहतात का, काय होते या संदर्भात त्यांना स्वतः फॉलोअप घ्यायला पाहिजे। या गोष्टीचा आमच्याकडून तर या संदर्भात फॉलोअप चालूच आहे, परंतु त्यांनाही घ्यायला पाहिजे। त्याच्यात काही जर त्रुटी असतील तर त्यांना आम्हाला कळवायला पाहिजे, परंतु अद्यापही आवादा कंपनीकडून ह्या गोष्टी केल्याचा आमच्या निदर्शनास आलेलं नाही। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, PI प्रकाश महाजन हे यांची हेड ऑफिसला बदली केलेली असताना यांचं केज पोलीस स्टेशनमध्ये येऊन या ठिकाणी या तपासाच्या संदर्भातली माहिती बघण्याचं कारण काय, हे महत्त्वाचा मुद्दा आहे। इथं PI महाजन येतात कशाला आणि ह्या संदर्भात त्यांना या ठिकाणी येऊन जर तपासात जर समजा हे हस्तक्षेप जर करीत असतील तर या तपासात त्रुटी राहू शकतात। जो चार्जशीट दाखल होणार आहे त्या चार्जशीटमध्ये जर त्रुटी राहिल्याच्या नंतर हे जे पोलीस प्रशासनातले जे अधिकारी आहेत हे सरळ बाजूला निघून जाऊ शकतात। त्याच्यामुळे आमची प्रशासनाला एवढीच विनंती आणि महत्त्वाचा मुद्दा ह्या आंदोलनातून जर समजा या ठिकाणी हे पोलीस प्रशासनातले हे जे 2 मुख्य अधिकारी आहेत यांना जर आरोपी केलं नाही तर आमचं आंदोलन हे तीव्र स्वरूपात राहील, तीव्र स्वरूपातलं आंदोलन आमचं शांततेच्या मार्गाने राहील। परंतु शासनाला 25 तारखेला आपण जे अन्नत्याग आंदोलन करणार आहोत त्याचं स्वरूप कसं असणार आहे? मसाजोग वाशीतील या ठिकाणचे लहान मुलं आणि वयोवृद्ध व्यक्ती तसंच महिला हे सगळेच या ठिकाणी आमच्या जे आपण ज्या ठिकाणी उभा याच ठिकाणी
अन्नत्याग आंदोलन करणार आहेत आणि त्याच्यात 2 दिवसापर्यंत अन्नत्याग आंदोलनाचा या ठिकाणी आम्ही इशारा देऊ. त्याच्यानंतर पाणी त्याग पण करणार आहेत. महत्त्वाचा मुद्दा, जर समजा 2 दिवसात त्यांना जर नाही याच्यात कसल्या प्रकारे विचार केला तर त्याच्यानंतर पाणी त्याग पण आंदोलन होईल. जे ग्रामस्थ होते, आपण बघतो ज्या पद्धतीनं साधक बाधक चर्चा झाली, तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. अन्नत्याग आंदोलन आहेच, पण भविष्यात की मोठं आंदोलन उभारू शकतं का? राज्य शासनावर आम्ही नाराज आहोत, पूर्ण ग्रामस्थ. राज्य शासनाची इतकी चूक आहे. जरी समित्या नेमल्या किंवा SIT नेमली किंवा CIDची एक टीम नेमली, पण साधा एक आरोपी 302 मधला कोणातला कृष्ण आंधळे सापडत नाही, किंवा त्यांना सहकार्य करणारे आरोपीसोबत असणारे राजेश पाटील असतील किंवा पोलीस यंत्रणेतले इतर लोक असतील, यांना अद्याप काहीच कारवाई नाही ना. हेडक्वार्टरला बदली झाली म्हणजे काहीच झालं नाही, निलंबन सुद्धा नाही. आणि लोकशाही काय आमच्यासाठीच आहे काय? सामान्य माणूस जर 107चा जरी गुन्हा झाला तरी पोलीस घरापर्यंत येतात, कड्या वाजवतात. आणि मग हे कोण आहेत? यांना नाही का काही बंधनं? का यांना हे चौकटीच्या बाहेरचे आहेत का, कायद्याच्या चौकटीच्या बाहेरचे आहेत का? त्यामुळे राज्य शासनावर आम्ही ग्रामस्थ इतके नाराज आहेत की राज्य शासनाने यांना कुठंतरी सक्तीची कारवाई आणि सह आरोपी केलं पाहिजे. आमचा इतका मोठा माणूस मारला आणि हे सगळं बघतायत, कॉल रेकॉर्ड आहेत यांचे, यंत्रणेत सगळे संबंध आहेत यांच्यासोबत, आरोपीसोबत, आणि तरी आणखी तपास होत नाही. 68 दिवस झाले. मग काय करते यंत्रणा? त्यामुळं आम्ही राज्य शासनाला आता एक सांगू इच्छितो, अन्नत्याग आंदोलन तर हे छोटंसं आंदोलन असेल आमचं, पण राज्य शासनाने हे जर नाही गंभीर घेतलं तर काय होईल हे पुन्हा आम्ही नाही सांगणार, ते दिसून येईल त्यांना. त्यामुळं राज्य शासनाला आमची एकदा विनंती आहे तुमच्या माध्यमाच्या माध्यमातून की हे गंभीर घ्या, नसता मग खूप मोठा परिणामाला सामोरं जावं लागेल. निश्चितच हे सर्व ग्रामस्थ होते. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आपल्यासोबत आहेत. आणि काय सांगाल धर्मभाऊ, तुम्ही स्वतः बैठकीला होते, आता ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया ऐकल्या, तुमची काय प्रतिक्रिया यावर? जे गावकरी आहेत एकदम विचारपूर्वक त्यांनी सगळी मांडणी केलेली आहे आणि गावकऱ्यांच्या पुढं मी कधीही जाणार नाही. जी गावकऱ्यांची भूमिका आहे ती या न्यायाच्या लढाईतली, त्या गावकऱ्यांसोबत मला राहणं किंवा ती गावकरी आहेत ती खूप विचारपूर्वक गोष्टी बोलत आहेत आणि त्यासोबत मी कायम राहणार आहे. आणि जे बैठकीचं स्वरूप होतं त्याच्यातल्या काही प्रमुख मागण्या होत्या, या तुम्ही सगळ्यांनी तुमच्या समोर आलेल्या आहेत. आणि त्याच दिशेनं पुढचं जे काही आंदोलन चालू राहणार आहे त्यावर सर्व गावकरी आणि आम्ही ठाम आहोत आणि तसं ते आम्ही प्रत्यक्ष करणार आहोत. गावकऱ्याच्या वतीनं अन्नत्यागाचा इशारा देण्यात आला आहे, त्यात देशमुख कुटुंबीय सहभागी होणार आहे? गावामध्ये आम्ही येतोच सगळे गावकरी, म्हणजे आम्ही काही गावाचा वेगळा भाग नाहीत. गावकरी जे करणार आहेत त्यावर आम्ही सहभाग 100% करणार आहोत. पण सरकारवर नाराजीही दाखवली त्यांनी. जे प्रशासन आहे ना, नाराजीचा सूर कुठून येतोय? जे प्रशासन आहे, पोलीस प्रशासन, त्यांना जे सगळा ढिसाळ कारभार लावला होता इथं, असे कित्येक गुन्हे आहेत की PI साहेबांना रक्तबंबाळ झालेले माणसं हे पोलीस स्टेशनमध्ये बसवले, त्यांना मेडिकलला पाठवलं आणि मेडिकलहून डायरेक्ट तिथून दाबदडप करून या गुंडांनी घरी पाठवलं. असे देखील गुन्हे आहेत, त्याचे आमच्याकडे पुरावे आहेत. जर ते म्हणले की अशा गोष्टी घडल्या नाहीत तर पुराव्यानिशी आम्ही ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी घेऊन जाऊन सिद्ध करू की हे गुन्हे इथं घडलेले होते, पण तुम्ही साधी NC देखील त्यांची फाडून घेतली नाही, असं आम्ही सिद्ध करूच. आमच्याकडचे सगळे पुरावे आलेले आहेत. आपण बैठकीत बोलताना असं म्हणत की उद्या सुप्रिया सुळे यांना काही पुरावे देणार आहात, ते सगळे पुरावे धक्कादायक आहेत, ते अजून बाहेर आलेले नाहीत का? पुरावे SITकडे CIDकडे आलेत का नाही मला माहीत नाही, किंवा त्याचा तपास झाला आहे का नाही माहीत नाही. पण अशा काही गोष्टी आहेत की पाठीमागून पोलीसची गाडी पाठलाग करते, पुढून एक गाडी थांबलेली आहे त्या गाडीला अडवण्यासाठी, आणि त्या दोन्हीच्या मध्ये आरोपी सगळे उतरत आहेत, पळून जात आहेत. मग ह्या 2 पोलीस यंत्रणेनं काय केलं, वाशी पोलिसनं आणि केज पोलिसनं, तर त्याचे पण आमच्याकडं काही पुरावे आहेत. पुढं कुठल्याही प्रकारचं जंगल नाही आणि यांनी काय प्रयत्न केले हे देखील बघणं महत्त्वाचं असताना, यांना जे गावकरी जे रस्त्यावर बसले होते न्यायासाठी संतोष अण्णाच्या, हे आंदोलन मोडणं हे ह्यांच्यासाठी महत्त्वाचं होतं. तर अशा काही गोष्टी आहेत आणि दिलेल्या पण गोष्टी आहेत, CCTV फुटेज आहेत, ऑडिओ रेकॉर्डिंग आहेत. यावर यांनी काय केलं आहे सगळं तुम्ही CID आणि SITकडे करण्यापेक्षा जे पोलीस यंत्रणा आहे, केजची पोलीस यंत्रणा किंवा आपले कावत साहेब आहेत, त्यांचं हे ह्या तपासाव्यतिरिक्त हे काम जे आहे ते त्यांनी केलं पाहिजे. आम्ही त्यांना मागणी करणार आहोत.
निश्चितच आपण बघतोय नुकतीच जे आहे ते आता मसाजोग येथील ग्रामस्थांची बैठक पार पडली. आपल्यासोबत ग्रामस्थ होते आणि संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख होते. आता ग्रामस्थांनी जे आहे ते त्यांच्या मागण्यासाठी प्रशासनाला आणि सरकारला 10 दिवसाचा अल्टिमेट देण्यात आला आहे. जर 10 दिवसात आरोपी नाही पकडला आणि इतर मागण्या मान्य नाही झाल्या तर गावकऱ्यांनी अन्नत्याग करण्याचा इशारा दिला आहे. कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोरकरसह ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, मसाजोग, बीड.